इंडोनेशिया हा देश तुम्हाला माहिती आहे का? सुमारे 2000 बेटांचा हा देश भूकंपप्रवण आणि नैसर्गिक आपत्तींच्या विळख्यात सापडलेला देश आहे. आता हा देश आणखी एका नव्या संकटाला सामोरं जातोय आणि हे संकट म्हणजे मध्य आचेह प्रांतातल्या केटोल जिल्ह्यात दिसतंय. तिथल्या पोंडोक बालिक इथं मोठं भगदाड पडलेलं आहे. हे भगदाड पडलंय जमीन सतत खचत असल्यामुळे. साधीसुधी नाही तर साधारणपणे 30,000 स्क्वेअर मीटरपर्यंत ही जमीन खचत चालली आहे आणि त्यामुळे मिरची, कॉफी, ऊस या पिकांना मोठा फटका बसलेला आहे. अगदी जवळच 800 लोकवस्तीचं गाव आहे, तिथंही ही जमीन आता खचायची भीती निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे हे गाव लवकरच स्थलांतरित करावं लागणार आहे. मात्र ही जमीन का खचतीये? कारण इंडोनेशियामधल्या या सुमात्रन बेटावर खालची जमीन आहे ती जमीन लाव्हा रसामुळे तयार झालेली आहे. मात्र त्याची माती आणि खडक हे अत्यंत ठिसूळ आहे. त्यातच इंडोनेशियामध्ये सतत पाऊस पडत असतो आणि त्यामुळे हे पाणी पटकन जमिनीत झिरपतं आणि त्या खालची जी माती आणि खडक आहेत, जे ठिसूळ आहेत, ते पटकन वाहून जातात आणि ते एकदा का वाहून गेले की जमीन खाली खचते. आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे सतत होणारा भूजल उपसा. इथं घेतली जाणारी पिकं ही नगदी आहेत आणि त्यासाठी पाण्याचा प्रचंड उपसा करण्यात आला आणि परिणामी इथली जमीन आता खचू लागलेली आहे.